नमस्कार. फायनल सरकारने आता सखीचं ब्रेनवॉश केलेलं असतं आणि थेट सखीला घेऊन ती किर्लोस्करांच्या कंपनी बाहेर पोहोचलेली असते. तिथे गेल्यावर सखीने कानाला म्हणजेच कबीरला कॉल केलेला असतो. कबीर बघतो सखीचा कॉल आलाय. कबीर खूप खुश होतो आणि तेवढ्यात सखी म्हणत असते, कान्हा, आत्ताच्या आत्ता तू तुझ्या कंपनीच्या बाहेर ये. हे वाक्य ऐकल्यावर कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार, तुम्ही माझ्या कंपनीच्या बाहेर आलात? त्यावर सखी म्हणत असते, हो, लवकरात लवकर ये. आणि तेवढ्यात सखीने फोन कट केलेला असतो. इकडे आपण पाहतोय आता सरकार सखीला म्हणत असते, मी तुला काय समजावलंय ते लक्षात आहे ना? अगदी तसंच वागायचं. त्याच्यामध्ये सुतभरही फरक नाही करायचा. तो कितीही प्रेमाने बोलेल तरी त्याला धुडकावूनच लावायचं. त्यावर सखी म्हणत असते, आई, नको काळजी करूस तू. मी तुझीच मुलगी आहे. तू सांगशील तसंच करणार मी. हे सगळं ऐकल्यावर आता ही जी सरकार असते ती मनातल्या मनात बोलत असते, अगं तू माझी मुलगी नाहीयेस, पण हरकत नाही. या नाटकापुरती मी तुझी आई मात्र आहे. असं सगळं सरकार बोलत असते. त्याच वेळेला समोरून आता कान्हाची एंट्री झालेली असते. तो डॅशिंग एकदम कबीर किर्लोस्कर जसा असायला पाहिजे तसाच बाहेर येतो. सखी ते पाहते आणि सखी म्हणत असते, आई, आलेच मी. सखी गाडीतून उतरते. त्याच वेळेला सरकारने सखीला थांबवलेलं असतं. सखी म्हणत असते, काय झालं आई? त्यावर सरकार म्हणत असते, अगं महत्वाची गोष्ट तर विसरलीस तू. हे घे, घटस्फोटाचे पेपर. आणि तेवढ्यात सखी म्हणत असते, हो की आई. आणि तेवढ्यात सखीने घटस्फोटाचे पेपर हातात घेतलेले असतात आणि तेवढ्यात ती पुढे पुढे जात असते. इकडे आपण पाहतोय आता सरकार गाडीत बसलीये आणि कान्हा म्हणजेच कबीर समोर येऊन उभा आहे. सखी जवळ आल्यावर लगेचच आता कान्हा म्हणत असतो, या या बेबी सरकार, तुम्ही आज चक्क किर्लोस्करांच्या कंपनी बाहेर. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, तुला काय भेटायला नाही आले मी. तुझ्या बरोबर डेट वगैरे अरेंज करायची नाहीये. हे घे, हे पेपर. आता हे वाक्य ऐकल्यावर कान्हा म्हणत असतो, काय आहे काय या पेपरमध्ये? काय एवढं मोठं लव्ह लेटर वगैरे देत आहे की काय? त्यावेळेला सखी म्हणत असते, मला त्या गोष्टींची गरज वाटत नाहीये. तू जे करून ठेवलेस ना त्यापुढे तुला लव्ह लेटर काय? तुझ्याकडे मला बघायची सुद्धा इच्छा नाहीये. हे सगळं ऐकल्यावर आता कान्हा जो असतो तो म्हणत असतो, असं काय केलंय मी? त्यावर लगेचच आता सखी म्हणत असते, हे बघ, हे ना घटस्फोटाचे पेपर आहेत. यावर मी सह्या केल्यात. आता तू कर आणि होऊया आपण दोघे मोकळे या नात्यातून. हे सगळं ऐकल्यावर मात्र आता नेमकं काय बोलावं हेच कानाला कळत नसतं आणि कान्हा म्हणत असतो, आणा, तुमचा जसा नाईलाज होता ना तसा माझाही नाईलाज आहे. मला ही सह्या कराव्याच लागतील. हे सगळं ऐकल्यावर सखी म्हणत असते, काय तुला सह्या कराव्याशा वाटतायत? त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, हो, जर तुम्ही सह्या करताना विचार केला नसेल तर मला सुद्धा सह्या करताना विचार करावासा का वाटेल? हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट सखी म्हणत असते, म्हणजे तू सही करणार आहेस? त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, अहो करणार आहे काय करणार आहे? हा बघा पेन आणि हे बघा घटस्फोटाचे पेपर आणि ह्या घ्या माझ्या सह्या. असं म्हणत आता थेट कान्हाने कान्हा महाडिक म्हणून सह्या केलेल्या असतात आणि थेट ते घटस्फोटाचे पेपर सखीच्या हातात टेकवलेले असतात. सखी ते पेपर बघते आणि म्हणत असते, काय केलंस तू हे? त्यावेळेला आता कान्हा म्हणत असतो, अहो बेबी सरकार, असं काय करताय? जे तुम्ही केलं तेच मी करतोय. हे वाक्य ऐकल्यावर आता नेमकं पुढे काय बोलावं हे सखीला कळत नसतं. पण गाडीमध्ये बसलेली सरकार अतिवेगाने प्रचंड खुश झालेली असते. कारण तिला जी हवं असतं तेच आता तिच्या डोळ्यांसमोर घडलेलं असतं. लगेचच आता सरकार म्हणत असते, आता तर घरी गेल्या गेल्या मस्त सेलिब्रेशन झालंच पाहिजे. आणि तेवढ्यात आपण पाहतोय सरकारला असं वाटत असतं की आता सखी लगेचच गाडीत येऊन बसेल. पण सखी लगेचच आता तिथे असलेल्या कान्हाला बोलू लागते, कान्हा, कान्हा, हे काय केलंस तू? मला तर वाटलं होतं सह्या मी केल्यात म्हणून तू मला बडबडशील.
उलट सुलट बोलशील आणि स्वतः सह्या करणार नाहीस. पण शेवटी आज तुझं मन नेमकं काय बोलतंय हे देखील मला कळालं. तुला देखील आपलं हे नातं संपलेलंच हवंय ना. त्यावर कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार अहो ऐकून तर घ्या. त्यावर ही सखी जी असते ती काळी मात्र काही एक ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते, नाही नाही मला ऐकायचं तुझं काही. तू काय केलंस तुला कळतंय का. त्यावर कान्हा म्हणत असतो, कळतंय ना, खूप चांगलं कळतंय. आणि अशातच आता थेट सखी म्हणत असते, म्हणजे आज तू हे सिद्ध केलंस की तू माझ्याबरोबर जे काही नातं जोडलं होतंस ते फक्त आणि फक्त तुझ्या एका डीलसाठी, बाकी काही नाही. आपल्या मनाचे धागेदोरे काही कधी जोडलेच गेले नाहीत. त्यावर लगेचच आता सखी ते पेपर घेऊन वळते आणि रडत रडत सरकार ज्या ठिकाणी गाडीत असते त्या ठिकाणी जायला निघते. त्यावर लगेचच आपण पाहतोय आता कान्हा सखीला आवाज देतो आणि म्हणत असतो, सखी ओ सखी जरा थांबा की. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, कोणत्या नात्याने थांबवतोयस तू मला. हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता हा जो कान्हा असतो तो म्हणत असतो, एका नवऱ्याच्या नात्याने. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी वळते आणि म्हणत असते, तुला काय कळतंय की नाही. कळतंय तुला काय. अरे आत्ताच तू घटस्फोटांच्या पेपरवर सह्या केल्यास आणि वर काय म्हणतोयस, माझ्या नवऱ्याच्या नात्याने तू मला हाक मारतोयस, कसं काय. त्यावर लगेचच आता कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार वाटलंच हा प्रश्न तुम्ही मला विचारणार. अहो पण मी तुम्हाला आत्ता सुद्धा सांगतो, मी तुमचा नवरा, तुम्ही माझी नवरी. आपण अजूनही त्या बंधनात बांधले गेलेलो आहोत आणि आपण कधीच वेगळे होणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, तुझं काय डोकं फिरलंय का. तू आत्ताच घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्यास ना. त्यावर कान्हा म्हणत असतो, हो केल्या ना. त्यावर सखी म्हणत असते, मग त्याचं तुला काहीच महत्व वाटत नाही का. त्यावर लगेचच आता कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार अहो 2 मिनिटं ते पेपरवर केलेल्या सह्या आधी व्यवस्थित बघा तर. त्यावर लगेचच आता सखी म्हणत असते, त्यात काय बघायचं. त्यावर कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार अहो त्यावर केलेल्या सह्या कान्हा महाडिक म्हणून आहेत आणि तो व्यक्तीच अस्तित्वात नाहीये, तर त्याच्या सह्या कशा काय ग्राह्य धरल्या जातील याचा तरी विचार करा. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, पण तू कान्हा महाडिक म्हणून सह्या का केल्यास. कबीर किर्लोस्कर म्हणून सह्या करायच्या ना. त्यावर लगेचच आता कान्हा म्हणत असतो, नाही अजिबात नाही. मला तुमच्याशी पुन्हा एकदा थाटामाटात लग्न करून आता नव्याने व्यवस्थित नातं जोडायचं आहे आणि ते नातं इतकं स्ट्रॉंग असणार आहे, तुमच्या मागे गाडीत बसलेल्या स्वतःला शहाण्या समजणाऱ्या सरकारलाही हे नातं कधीच तोडता येणार नाही. हे वाक्य ऐकल्यावर सखी म्हणत असते, कान्हा एक गोष्ट लक्षात ठेव, ती माझी आई आहे. त्यावर लगेचच आता कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार ती तुमची आई असते ना तर त्या बाईने कधीच तुम्हाला घटस्फोट घे असं म्हटलं नसतं. कारण एखादी आई कधीच आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करू शकत नाही. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता नेमकं सखीला काय बोलावं हेच सुचत नसतं आणि सखी चांगलीच गोंधळलेली असते. इकडे आपण पाहतोय आता थेट सरकार गाडीतून उतरते, कारण बराच वेळ झालेला असतो. अजूनही सखी आणि कान्हामध्ये ते बोलणं सुरू असतं. सरकार आता थेट चालत चालत सखी जवळ येते आणि म्हणत असते, काय झालंय सखी, या कान्हाने सह्या केल्यात की नाही. त्यावर लगेचच आता सखी म्हणत असते, हो नाही या कान्हाने सह्या केल्यात. त्यावर सखीला आता सरकार म्हणत असते, चल मग आपलं महत्वाचं काम झालंय. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, नाही ना अजून नाही झालं, त्याने कान्हा महाडिक म्हणून सह्या केल्यात. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट सरकार म्हणत असते, त्याने तर कबीर किर्लोस्कर म्हणून सह्या केल्या पाहिजेत, कारण कान्हा महाडिक हा अस्तित्वातच नाहीये. त्यावर कान्हा आता बोलू लागतो, सरकार अहो तुम्हाला काय वाटलं, तुमच्या त्या डावपेचामध्ये माझी बायको अडकली तर तिचा नवराही अडकेल का. अहो तेवढा बुद्धू नाहीये हा कबीर किर्लोस्कर. एक वेळ कान्हा महाडिक अडकेल तुमच्या त्या डावपेचात
पण मी कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, हे तर तुम्ही कधीच विसरू शकत नाही. काय? कबीर देवदत्त किर्लोस्कर. काही आठवतंय का? असं जेव्हा कान्हा म्हणतो त्यावेळेला थेट सरकार थोडी गांगरलेली असते. तिला असं वाटतं या कान्हाला म्हणजेच कबीरला मी देवदत्तला चाकू खुपसून मारलंय, याबाबत काही सुगावा लागलाय का, असा विचार आता सरकार करत असते आणि ती थोडी बिथरलेली असते. तेवढ्यात लगेचच ती म्हणत असते, चल सखी, या ठिकाणी थांबण्यात काहीच अर्थ नाहीये. आणि तेवढ्यात सखी म्हणत असते, आई असं काय करतेस, याने तर सह्या केल्याच नाहीयेत. त्यावर लगेचच आता सरकार म्हणत असते, आधी इथून चल, आपण ते नंतर बघू. आणि मग शेवटी सखी स्वतःच्या त्या नकली आई बरोबर तिथून चालती होते. त्याच वेळेला आपण पाहतोय आता कान्हा म्हणजेच कबीर मागून म्हणत असतो, बेबी सरकार थांबा, मला तुम्हाला एकच विचारायचं आहे. आज खरंच तुम्हाला माझ्या डोळ्यांमध्ये प्रेम नाही जाणवलं का? ती सच्चाई नाही जाणवली का? ती आपुलकी नाही जाणवली का? ती विश्वासाची एक लेवल नाही जाणवली का? त्यावर सखी म्हणत असते, बस बस कान्हा, किती बोलणार आहेस? सगळंच जाणवतंय मला, पण तुला जे जाणवलं ते मला जाणवायला खूप वेळ का लागला? हे वाक्य ऐकल्यावर सरकार म्हणत असते, काय काय जाणवलंय त्या कान्हाला जे तुला जाणवलं नाही? त्यावर सखी म्हणत असते, हेच की तुम्ही माझ्या आई नसून तुम्ही सरकार आहात. हे वाक्य ऐकल्यावर आता ही जी मनस्विनी असते ती आणखीनच बिथरते. ती म्हणत असते, काय बोलतेस तू सखी? त्यावेळेला सखी म्हणत असते, हो, माझा नवरा कबीर देवदत्त किर्लोस्कर हा जे काय सांगतोय त्यात नक्कीच तथ्य आहे. तुम्ही माझ्या आई नसून नक्कीच मनस्विनी म्हणजे सरकार आहात. आणि तुमचा हा जो काही डाव होता ना, माझ्या नवऱ्याबरोबर माझा डायव्होर्स करायचा, तो आता मी इथेच हाणून पाडत आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता ही जी सरकार असते ती लगेचच आता काही बोलणार. तेवढ्यात सखीने ते घटस्फोटाचे पेपर 4 तुकडे करून फाडून सरकारच्या थोबाडावर फेकलेले असतात. आणि अशातच आपण पाहतोय आता कान्हा म्हणत असतो, बेबी सरकार, एक नंबर वागलात तुम्ही, काय झकास शो केलात तुम्ही. चला, आत्ताच्या आत्ता मी तुम्हाला एक प्रचिती देतो की मी तुमच्यावर किती प्रेम करतो. आणि लगेचच कान्हाने ते 8 वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीमचे कोन सखी समोर असे धरलेले असतात. बघा बेबी सरकार, 8 वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीमचे कोन घ्या, कोणता पाहिजे तो खा. आणि लगेचच आता सखी त्यातला एक निवडायच्या ऐवजी 8च्या 8 आपल्या हातात घेते आणि सरकारकडे तोंड करून म्हणत असते, बघा माझ्या प्रेमाची ताकद, काय वाटलं तुम्हाला? तुम्हाला निसरड्या रस्त्यावरनं घसरण्या इतकी घसरलेली बाई वाटली का मी? असं तसं आता सरकारला सखी सुनावत असते आणि सरकार थोबाडावर मारल्यागत चाट पडलेली असते. इकडे आपण पाहतोय आता थेट सरकार तिथून चालती पडलेली असते. आणि इकडे आपण पाहतोय आता परशु आणि गौतम घरात असतात. त्याच वेळेला सरकार तनतनत आत शिरते. आणि अशातच गौतम म्हणत असतो, वहिनी वहिनी काय झालंय, तुझी एवढी चिडचिड काय झाली आहे? त्यावेळेला आता ही स्वतःला कंट्रोल करत म्हणत असते, गौतम गौतम काय नाही झालं. हे वाक्य ऐकल्यावर आता परशु हळूच गौतमला म्हणत असतो, गौतम तुझ्या काही लक्षात येतंय का? तेजस्विनी वहिनी तुला कधीच गौतम म्हणून हाक मारत नाही, तर छोटे भाऊजी म्हणून हाक मारते. हे वाक्य ऐकल्यावर गौतम म्हणत असतो, अगदी बरोबर बोललायस तू, याचा अर्थ काय समजायचा? त्यावेळेला परशु म्हणत असतो, मला सुद्धा आता या समोर उभ्या असलेल्या बाईकडे बघून डाऊट येतोय. हे वाक्य ऐकल्यावर आता गौतम म्हणत असतो, म्हणजे ही मनस्विनी आहे? त्यावेळेला परशु म्हणत असतो, हो हो गौतम, ही सरकारच आहे. तेवढ्यात आपण पाहतोय आता बेडरूम मध्ये तनतनत गेलेली ही जी सरकार असते आतमध्ये सगळं इकड तिकडे आपटण्याचं काम करत असते. आणि सगळं काही गौतम आणि परशुने बाहेरून पाहिलेलं असतं. आणि लगेचच आता गौतम म्हणत असतो, परशु आत्ताच्या आत्ता आपल्याला या बयाला आतमध्येच लॉक केलं पाहिजे, आपण हिला बाहेरूनच कडी लावूया. आणि लगेचच परशु आणि गौतमने त्या दरवाजाला बाहेरून लॉक लावलेलं असतं. आणि थेट परशुने गौतमला असं म्हटलेलं असतं, आत्ताच्या आत्ता कान्हा
आणि सखीला फोन कर. गौतम लगेचच फोन करतो आणि इकडे गौतम थेट फोन लावल्यावर बोलत असतो, कान्हा लवकरात लवकर ये. ही जी या घरामध्ये आहे ही सरकारच आहे. त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, काका त्यात नवीन काय माहिती आहे मला. मी सुद्धा परवा तुम्हाला तेच सांगत होतो, पण तुम्ही लोक माझ्या बोलण्याकडे लक्षच देत नव्हतात. हे वाक्य ऐकल्यावर आता थेट गौतम लगेचच म्हणत असतो, अरे राहू दे परवाचं, आता काय करायचं हेच. बाहेरून कडी लावली आहे, आतमध्ये कोंडली आहे तिला. त्यावेळेला कान्हा म्हणत असतो, तसंच ठेवा, मी आलो माझ्या पद्धतीने, आता सगळी केस हँडल करतो. आणि लगेचच कान्हा सखीला म्हणत असतो, पाहिलं बेबी सरकार, गौतम काकाचा फोन आला होता, त्यांना सुद्धा या बाईबद्दल डाऊट आलाय. आता तुम्ही तरी तुमचे डोळे उघडा. त्यावेळेला सखी म्हणत असते, कान्हा माफ कर मला, पण मी कधीच तुझ्या विरोधात नव्हते आणि आजही नसेन. चल तुला काय हवं ते कर. आणि लगेचच कान्हा म्हणत असतो, चला, पण लक्षात ठेवा, आता तुम्ही सखी कबीर किर्लोस्कर आहात. हे वाक्य ऐकल्यावर आता सखी म्हणत असते, हो माहिती आहे मला, जसं तू सन्हा केलं होतंस तसं आता काय करायचं. त्यावेळेला कबीर म्हणत असतो, ते नंतर बघू, चला आता. आणि अशातच आता दोघं लगेचच आता कामतांच्या घरी पोहोचतात या सरकारचे 12 वाजवण्यासाठी. मित्रांनो, इथे तर कन्फर्म आहे की जर कान्हाने ठरवलं आहे की या सरकारचा बँड वाजवायचाच, तर निश्चितच कान्हाकडे आता एक्स्ट्रा पॉवर आहे, ती म्हणजे कबीर किर्लोस्कर. हे नाव कामतांपेक्षा 10 पट मोठ्या उंचीचं आहे आणि तेवढ्याच शक्तिशालीचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं, हा जो कान्हा म्हणजेच कबीर आहे या सरकारचा बँड नक्की कसा वाजवेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.